वेलकम टू अवर चॅनल। आज इथे बघताय ना तुम्ही, मी तुम्हाला छान अशी फक्त हळद आणि मीठ वापरून एकदम साधी शेव बनवून दाखवणार आहे। एकदम छान खुसखुशीत अशी शेव होते। तर ती कशा पद्धतीने करणार आहे, कशी काय काय इथे मी साहित्य वापरणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। तर इथे बघा मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। जवळजवळ मी 4 ते 5 वाट्या भरून पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर डाळीचं पीठ मी ते चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि नंतर यावरती तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे यावरती। तर नंतर यामध्ये मी मीठ टाकल्यानंतर हळद टाकून घेणार आहे आणि इथे फक्त आपल्याला हळद आणि मिठाची शेव करायची आहे। इथे कुठलाही जिरे, ओवा, लाल तिखट वापरायचं नाही आहे। तर या पूर्ण पिठासाठी मी इथे अर्धी वाटी एवढं तेलाचं मोहन घेतलेलं आहे। तेल मी कढईत तापायलाच ठेवलेलं आहे। थोडंसं कोमटसर असं तेल मी यामध्ये टाकून घेतलं आहे। एखादा चमचा कमी किंवा जास्त असं मोहन तुम्ही घालू शकतात, पण एवढं मोहन एवढ्या पिठासाठी योग्य होतं। तर तेलामध्ये पीठ व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। संपूर्ण पिठाला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि छान पद्धतीने सगळ्या पिठाला तेल चोळून झाल्यावर अशी मूठ वळून बघायची। छान पद्धतीने मूठ वळली म्हणजे मोहन आपलं बरोबर पडलेलं आहे असं समजावं। तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ हे बेसन पीठ व्यवस्थित भिजवून घेणार आहे। इथे आपल्याला पाणी एकदम थंडच वापरायचं आहे, कुठल्याही प्रकारे कोमट वगैरे पाणी मी इथे घेतलेलं नाही आहे। तर गार पाण्यामध्येच आपल्याला हे डाळीचं पीठ थोडं थोडं पाणी घेऊन भिजवायचं आहे। तर असं सगळं पीठ थोड्या पाण्यामध्ये आधी व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्हाला अशा पद्धतीची साधी शेव आवडती का? कारण की अशी शेव घरात करून ठेवलेली असली ना की सगळ्यांचीच मजा असते। कारण की अशी शेव करून ठेवलेली असली की ती पोहे, उपमा यांवर घेतली जाते किंवा मग 4 वाजता कधी कोणाला भेळ खावीशी वाटली तर ती शेव तयार असली की मग तर काय घ्यायचं आणि खायचं, एवढंच काम आहे। तर मी आता इथे बघा व्यवस्थित हे पीठ थोड्या थोड्या पाण्यामध्ये भिजवलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे पीठ छान मऊ असं भिजून घ्यायचं आहे आणि नंतर चांगलं भिजल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चांगलं याला फेटून घ्यायचं आहे। असं छान पद्धतीने सारखं फेटून घेतलं ना की शेव एकदम हलकी आणि खुसखुशीत होते। त्यामुळे अशी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने छान असं पीठ खाऊन घ्यायचं आहे, खलून घ्यायचं आहे किंवा फेटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान हे पीठ हलकं होतं आणि मग बघा हे पीठ भिजल्यानंतर 5 मिनिटं मी थोडा भिजू दिला आहे आणि नंतर इथे सोऱ्याला ही प्लेट लावून घेतली आहे शेवची आणि अशा पद्धतीने हे पीठ 5 मिनिटं भिजल्यानंतर मी सोऱ्यामध्ये घालून घेणार आहे। पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे म्हणजे शेव करताना कुठेही तुटणार नाही, त्यामध्ये हवा भरली जाणार नाही। व्यवस्थित सोऱ्या भरून पूर्ण हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि याला आता मी झाकण लावून घेते। बघा इथे गॅसचा नॉब चालू आहे, फुल गॅस आहे। तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। आपलं तेल एकदम उत्तम पद्धतीने तापलेलं आहे। तर आता मी यामध्ये शेव टाकून घेणार आहे। तर गॅस फुल ठेवायचा आहे शेव टाकताना, म्हणजे छान पद्धतीने ती तळल्या जाते। तर इथे बघा मी तुम्हाला शेव टाकून दाखवते। शेव टाकताना हातावर वाफ येते, त्यामुळे थोडं जपून आणि हाताला सांभाळून शेव टाकायची आहे इथे, कारण की तेल खूप तापलेलं असतं ना त्यामुळे। तर इथे बघा छान पद्धतीने एका साईडने खालच्या बाजूने शेव तेलामध्ये व्यवस्थित सेट होऊ द्यायची आहे, तोपर्यंत तिला हलवायचं नाही आहे आपल्याला। तर छान पद्धतीने ती सेट झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित झाऱ्याने ती उलट्या साईडनी पण तळून घ्यायची आहे। तर तिला पलटून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये। तर हे बघा कशी छान सेट झाली आहे आणि उचलल्याही जाते तेलामधून। तर दुसऱ्या साईडने पण छान तळल्या जाऊस तर आपल्याला इथे तळू द्यायची आहे। बुडबुडे तेलाचे कमी झाले आणि शेव वर तरंगायला लागली की समजायचं आपली शेव छान पद्धतीने तळून निघलेली आहे। साधी शेव इतकी जास्त तळण्याची गरजही नाही, ती लवकर तळले जाते। आणि बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला टाकून दाखवते परत एकदा दुसरी शेव केलेली। तर ही इथे मी व्यवस्थित बघा तळून घ्यायची आहे। आणि तुम्हाला साधी शेव आवडते की लसूणी शेव आवडते की खारी मसाला शेव आवडते ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतीने शेव करून ठेवतच असताल ना, तर एकदा माझ्या पद्धतीने पण करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा। तर ही दुसरी बॅच पण मी ह्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलेली आहे। बघा छान सेट होईपर्यंत आपल्याला ती हलवायची नाही आहे आणि छान सेट झाली की अशी तळून घ्यायची। अशाच पद्धतीने मी सगळ्या पिठाच्या असे व्यवस्थित हे तळून घेतलेले आहेत शेव। तर तुम्हाला माझी पद्धत आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि शेव एकदम खुसखुशीत होते, हलकी होते आणि खायलाही एकदम मस्त लागते। नेहमीच तिखट मसाल्याची शेव खावी वाटत नाही, अशी साधी शेव कधीतरी खाल्ल्यावर चांगली लागते। तर त्यामुळे मी अशी शेव घरी नेहमी करून ठेवत असते। तर यावेळेसही केलेली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्याकडे चैत्रगौरीचं हळदी कुंकू होतं, त्यासाठीही मी बनवलेली आहे। तर इथे बघा मी तुम्हाला एक हे कुस्करून दाखवते। बघा किती सॉफ्ट आणि छान खुसखुशीत अशी झालेली आहे ही शेव। बघा किती छान आणि तेलकट बिलकुल झालेली नाही आहे।
तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.